मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राशी मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो. त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणी यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होत आहे ते. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं, एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं की ही राजकारणातली टीका आहे, माझं काही टोकाचं भांडण नाही. पण नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारणात जी लवचिकता घ्यावी लागते, स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा. मी माझं मत सांगितलं. आमचं बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील. हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल हे तुम्हाला मी सांगतो. नाही पण राहुल साहेब, तुम्ही पत्रकार आहात, राजकीय नेतेही आहात. एक प्रश्न हा विचारावा असं वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत ते नरेंद्र मोदींना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि